दमाने जात जा. 11 वाजल्या. आमचं पण आवरायचं काम चाललंय. कपडे हे धुवून सगळं झाले. जेवण करायचंय आणि भांडी घासायच्यात. आज जायचंय बापून बरं. ते सकाळीच गेले आणि हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघा. घरून जे टाट केलाय संध्याकाळपर्यंत काय काय व्हायचंय ते. घासायचा पाळा राहिलाय. आता म्हटलं पटकीने भांडी घासावं आता आणि मग जेवण करावं. मस्तपैकी मला इथं पात केली या चपात्या, कारण का पोळांना चपात्या लागते. टप भरत आलाय आणि मी घातली साडी ही व्यवस्थित. तर डोकंही विचारायचं राहिले. म्हणलं आता भांडे घासावं आणि मग जेवण करून डोकं विचारावं. ऋतू येते, बापू येतात. बापू गेल्यात कोथिंबीर काढायला. अजून ऋतूला फोन लावायचा आहे. तिचं उरकलंय का नाही बघायचंय. बापूंला फोन लावायचा आहे. येस्तोर करीस्तोवर म्हणजे भांडे घासायचं, जेवण करून होईल. बापूंला पण जेवायचंय ना. बापू पण नाही जेवला अजून. दुपारचा जो व्हिडिओ टाकली ते म्हटलं आता डायरेक्ट संध्याकाळनं सोडावा. बघू काय होते. सगळा व्हिडिओ काढून संध्याकाळनं तुम्ही बघताय का काय. छोटा छोटा काढून कुत्र्यांना भाकरी टाकायच्या. ती माझ्याकडे बघतात सकाळवरून. त्यांना भाकरी नाही टाकल्या. खा. वाळल्या भाकरी वाढ लागत नाहीत. ताज्या ताज्या भाकरी लागतात. उठ की खा की. आणि कसं चाललंय माहितीये का, घरून डायरेक्ट हॉटेलवर आलो. बापूंनी आम्हाला पलीकडे रस्त्यावर सोडलं. तिकडं बापू काय आज आलं नाही तर अलीकडं काय झालं, बापूंला दारावर जायचं होतं त्यामुळे पलीकडं सोडलं. आम्ही तिथून चालत आलो एप राईट करीत मस्तपैकी. तर इथं चालली होती भाजी करायची. नाना म्हणलं रेश्मा भाजी मी सगळं सामान टाकतो तुला घालू होय. तर अशा प्रकारे आमचं चाललेली आहे भाजी. मटण भाजी करायचं म्हटलं तरी काय सोपं आहे हे नाना. त्याला पण चव यासाठी लय काय काय करावं लागतंय. कोथमीर आहे की लय. कोथमीर आता किती वापरा, आता काय भेट नाही. 1.5 एकर संपस्तवर. हा कालच रात्री बापू घेऊन आलं की. आता रोज ताजी कोथमीर आज नाही आणली. म्हणलं रात्री आणलेली हाय म्हणल्यावर कशाला उगं. आता उद्या आणायची येता येता. चला तर मग आज आहे सोमवार. चला सोमवारची तयारी चालू झालेली आहे. जेवण थोड्याच वेळात चालू होत्यात. बरोबर 12:30 वाजता. अशी त्याला सुटस्तवर भाजी करावं लागते. म्हणता तू खात नाही तुला बरंच माहिती आहे. शिकल्यावर सगळं येतं, फक्त शिकायचं हे होतं होय नाना. चला सोडा हलवू ग. सायकल कुणाला आणली या? सायकल कुणाला आणली? कुणाला आणली? तुला आणली वय. तुला येते का चालवाय? दाखव बरं एकदा सगळ्यांना. तू किती हुशार आहे, तुझ्यात किती टॅलेंट आहे बघू. चल दाखव. आमच्या शुभ्राला सायकल आणली या. उंचीच्या मानाने सायकलच मोठी दिसती होय ग शुभ्रा. काय आणलंय ती? हा होय ग काय आणलंय? आत्याने वय. आणि शेंगदाणा ही बोर कशाला आणल्यात? बघितले का तपलीच आजीवन कसं कळतंय. लगेच दावून बसाव, काय आणलंय हुडकाव, काय विचाराव. लय चाबर पण पडत म्हण.
राहिलेत ग. कुठाय कुठं आहे वय कशावर कुटायचं? कुठाय लय पडतो लय पडत वहिनी गाडी वहिनी वय ती अग आजे आते अगं आम्ही हॉटेलवरून आलो या मसाला न्यायचा होता म्हणलं चला आधी तिला म्हणलं आपण आईच्या घरनं जाऊ म्हणलं घरी कोण आहे का नाही पण आता आम्ही कुठं आम्ही घरीच आता गुरं नाहीत काय नाही सोडत घरी पण म्हणलं आई सगळी गेली असली पण आई घरी असेल म्हणलं आई झोपली असेल आई आजारी त्याच्यामुळे आईच्या घरनं डायरेक्ट काकींच्या घरी तर काकींचं कसं चाललंय आमच्या बघा आमचं चाललंय मसाले पॅकिंग. काकींचं चाललंय पॅकिंग करायचं सरप्राईज द्यावं म्हणलं रात्री ते आलते आपण आज जाऊ सांगितलं काय झालं हे संपलं होतं सगळं सामान मग असं ठरलं थोडं कस्टमर कमी होतं म्हणलं चला मसाला घेऊन जाऊया तर आता ही धना पावडर 3 किलो हळद 3 किलो आणि काय झालंय मसाला संपलाय सगळा संपला म्हणून 2 किलो चालवलाय म्हणलं जाऊ द्या 2 दिवस जातो नाही एक अर्धा किलो मसाला संपलाय 30 किलो केलता ना. मसाला संपलाय 30 किलो आणि हा आपला ओरिजिनल खोबरं की लगेच खोबरं फोडून लगेच ओरिजिनल 2 किलो खोबरं हा होलसेल नाही व हाच रेट आहे होलसेल कसला आणि कशाचं काय जाऊ होय. मसाला 10 किलो नेतो पण काय झालं आता संपला आता काय करा 2च किलो घेऊन जायचा 400 का 300 400 ना 380. 380 इथं शेंगदाण्याचं लाडू इथं ही खारी खोबरं ना हे खारीक खोबरं मिक्स पण मिळतं सुंटवडा आणि आणि सांडगे सुंटवडा असतो आपल्याकडे 550 रुपये किलो म्हणजे 550 रुपये किलोनी डायरेक्ट खारीक आणि खोबरं दोन्ही समप्रमाणात बारीक करून फोडून बारीक करून दळून पॅक करून देतो. चाललंय बघा हे असं सगळं काय नाही आता जातो की अर्धा तास 1 तास झाला आलेलो आईच्या इथं अर्धा तास गेला आता तुमच्यात अर्धा तास गेला आता चहा करते कडक रेश आणि तुमचा भाऊ म्हणे कुठं गायब झाली हॉटेलवर गेली तिथलं थोडं आवरलं डायरेक्ट इकडं म्हणलं बघा आजच्या दिवस थोडं कस्टमर कमी दोघांचं चालू द्या म्हणलं जय विरूचं सोमवारचं जरा कमी असतं ना थोडस संध्याकाळचं भरपूर असतं इरबळचं थोडं कमी राहतं 7च्या पुढं झाले असं मग आज मावशे भरती 2 किती भरतोय तेवढा भरती सगळं जाऊ दे 2 किलो हे 2 किलो भरण एवढा हा मग दे तेवढा तो काय अजून ह्याच्यात बी खारीक खोबऱ्याचं बारीक केलंय. चाललंय हे सगळं साहित्य असं असतं आमच्या काकींचं आज दीदी गेली कॉलेजला गणू गेला असं शाळेत काय आमचा रोजचाच राड आहे हे आमचं रोजच काय करायचं खारी खोबरा लाडू लसूण मसाला चटणी आणि खोबरं खिस रोजचं आहे. चला संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे आता 7 वाजलेत इकडे भाकरीचा दुसरं पर्व चालू झालंय भाकरीचं सकाळचं पर्व संपले होय ऋतू आमच्या ऋतूला लय भूक लागली ती ऋतू जेवायला बसली म्हणली काय जेवू का थोडं कस्टमर कमी म्हणलं बरोबर जेवून घेतो आधी परत कस्टमर वाढल्यावर परत लय उशीर होत होय 12च्या पुढे ती म्हणते जीव वाटत अर्धी कोरभर नको ग 1 भाकरी खातो गाणं होय ऋतू 1 भाकरी खा वाघ मारायला तर इतक्या गारत्या ह्याच्यात बसून सुद्धा गार लागते एवढं का तोंड झाकले का दिष्ट लागते तुम्हाला आणि इकडे ताट पण लावायचं चालू या काम चालूच आहे आपलं आता कस्टमर यायला लागलेत भाकरी हे चालू झालेत 2-3 जेवण करून गेले म्हणजे 6 आणि इकडे बाकीचे पण जेवण करायला बसले 2 तिकडे कोपऱ्यात बसले चला तर इकडे फॅमिली बसलेत फॅमिलींचं कसं असतं व्हिडिओ काढून देत नाही तर इकडं आता मी हा व्हिडिओ इथं संपवणार आहे लय मोठा झालेला आहे सकाळपासून तुम्ही बघताय पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बाय